नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे तुषार आणि तुम्ही बघता तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल. याचं नाव आहे तुषार बिलारे व्लॉग्स. मित्रांनो, मी आज आलो आहे सांताक्रूजमध्ये. समोरच एशियन पेंट कंपनी आहे आणि त्या एशियन पेंट कंपनीच्या अपोजिटला मी आलेलो आहे. श्री सिद्धिविनायक वडापाव सेंटर या दुकानाचं नाव आहे. आणि मित्रांनो, इथे ना वडापाव खूप स्वादिष्ट भेटतो. तुम्हाला इथे वडापाव बरोबर अजून भरपूर प्रकारचे पदार्थ भेटतात, जसं की पावभाजी आहे, तुमचा व्हेज पुलाव आहे. पण मी स्पेशली वडापाव खाण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे श्री सिद्धिविनायक वडापाव सेंटरचा वडापाव. तर तुम्हाला पण नक्की खायचा असेल तर तुम्ही नक्की ते येऊन व्हिजिट करू शकता. अगदी जवळच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, वडापाव म्हटलं की तुम्हाला मुंबईची आठवण येते. सो मुंबईमधील हा फेमस वडापाव आहे. तर ह्या व्हिडिओची सुरुवात करूया आपण. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्याल की इथे कशा प्रकारचे पदार्थ आहेत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ युवा उद्योजकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की ह्या हॉटेलचे जे ओनर आहेत ते सुद्धा एक युवा उद्योजक आहेत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चला. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सिद्धिविनायक वडापाव सेंटरमध्ये. आणि आज आपल्याबरोबर या सिद्धिविनायक वडापाव सेंटरचे ओनर आहेत सुशील मानटुंबरे आणि सुधीर सनस सर. सो ह्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत की श्री सिद्धिविनायक वडापाव सेंटरमध्ये कोणते कोणते पदार्थ आहेत. तर सुशील सर, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आपल्याकडे वडापाव आहे, समोसा आहे, पॅटीस आहे, मूग भजी स्पेशल आहे आपली, प्लस बटाटा भजी आहे. आणि त्यातलाच मेन आपला जो मेन स्पेशल आहे तो मिसळ पाव आहे. पुणेरी स्पेशल जी मिसळ बोलतात ती आपल्याकडे मुख्यतः जास्त प्रमाणात मिसळ पाव म्हणून आपल्याकडे फेमस आहे. दुसरी पावभाजी एक आपल्याकडे आहे. आणि दुसरा व्हेज पुलाव म्हणून जो आपण दुपारी जे इकडे कमर्शियल एरिया जास्त असल्यामुळे व्हेज पुलाव एक आयटम आपल्याकडे जास्त प्रमाणात त्याची मागणी आहे. ओके. आणि आपलं हे श्री सिद्धिविनायक वडापाव सेंटर आहे, याचं लोकेशन काय आहे? आपलं लोकेशन आहे सांताक्रूज हयात हॉटेलच्या नियर एशियन पेंट कंपनी जी आहे त्याच्या ऑपोजिट आपलं हे शॉप आहे, श्री सिद्धिविनायक वडापाव सेंटर. ओके. जसं की इथे मी बोर्डवरती दिसतंय मला की वाई दक्षिण काशी पुणे येथील सुप्रसिद्ध वडापाव. सो त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का? माझे मामा आहेत तुकाराम सनस म्हणून, त्यांनी याचा मेन त्याचं ते संस्थापक आहेत. त्यांनी या म्हणजे वडापाव सेंटरची सुरुवात केली पुण्यातून. त्यांनी पहिलं तिथे पुण्यामध्ये त्यांनी स्वतःची हातगाडी चालू केली होती. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं शॉप चालू केलं. सो आपल्या या हॉटेलमध्ये वेगळेपण असं काय आहे? आपण कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये मसाले वापरतो? जसं की आपले जे मसाले ते ऑथेंटिक आहेत, जे आपण घरामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातं. गरम मसाले असू द्या, जे आपण म्हणजे असं कुठला वेगळ्या प्रकारे जे ऑथेंटिक म्हणजे हायजेनिक जे मसाले असतात तेच आपण वापरतो. ओके. आणि आपल्याबरोबर आपले सुधीर सनस सर आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का? तुम्हाला कशा प्रकारे ते मदत करतात या व्यवसायामध्ये? ते खूप चांगली मदत करतात. आमच्या दोघांच्या कोऑर्डिनेशनमुळे आम्ही आता सध्या इथे आम्ही ऐरोलीमध्ये सुरुवातीला चालू केलं होतं. आता आम्ही ते सांताक्रूजमध्ये नवीन चालू केलंय. 5 ते 6 महिने आम्हाला होतील आता इकडे चालू केलेलं. खूप चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला इथे. मिसळसाठी आमच्याकडे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय आम्हाला इथे. ऐरोलीपासून 6 महिने झाले सुरुवात केली होती. पण जी मेहनत ऐरोलीला केलेली त्या मेहनतीचे फळ इथे भेटत आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही खूप खुश आहे. तरी माझ्या बरोबर माझी पत्नी, माझे मेहुणे, परत त्यांचे मोठे बंधू प्रवीण मानकुंबरे यांची खूप साथ आहे आम्हाला. आता नवीन उद्योजक मार्केटमध्ये येत आहेत, सो त्यांना तुम्ही काय सांगू शकता की जर एखाद्याला असा व्यवसाय उभा करायचा आहे तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करू शकता? नाही, आपण मराठी उद्योजक जर मराठी मुलं जर उद्योजकात जर हे करत असतील, उद्योजक स्वतःचा बिझनेस चालू करत असतील, तर
त्यांना मी सांगेन की तुम्हाला लगेच म्हणजे बोलाल की मला एका महिन्यात 2 महिन्यात प्रॉफिट मिळायला पाहिजे, तर तसं नाहीये. तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत बिझनेससाठी. तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल बिझनेसला, कारण का बिझनेस म्हटलं की त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल टाइम तुम्हाला तिथे अवेलेबल राहावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, लगेच 5-6 महिन्यामध्ये तुम्ही बोलाल की मला प्रॉफिट होईल असं नाही. बिझनेसमध्ये तुम्हाला स्वतःचं पहिलं नाव बनवावं लागेल, त्याच्यानंतर तुम्ही बिझनेसमध्ये प्रॉफिटेबल राहू शकता. आपण वडापावची टेस्ट घेतोय. मला एक वडापाव द्या ना. चटणी वगैरे सगळी लावा. मित्रांनो, मी आता वडापाव घेतलेला आहे आणि आता मी वडापावचा आस्वाद घेतोय. वडापाव अत्यंत स्वादिष्ट आहे मित्रांनो. जी चटणी आहे ना, त्या चटणीचा फ्लेवर येतोय मस्तपैकी. गार्लिक चटणी आहे आणि वडापावच्या आतमध्ये जे बटाटे आहेत ते पण चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता ते जे बटाटे मस्तपैकी शिजलेले आहेत. खरंच वडापाव अत्यंत स्वादिष्ट आहे. जर तुम्हाला या वडापावचा आस्वाद घ्यायचा असेल तुम्ही नक्की ते व्हिजिट करा. जे कोणी मुंबईकर हा व्हिडिओ बघताय, तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लोकेशन अगदी जवळ आहे. थँक्यू सो मच. आता मी अजून काही मला डिश ट्राय करायचे आहेत. सध्यापुरतं मी वडापाव खातो. थँक्यू सो मच. आपल्या ह्या शॉपचं टायमिंग काय आहे? आमचा सकाळी 7ला आमचं शॉप ओपन होतं, म्हणजे 6ला ओपन होणार. 7पर्यंत आमच्याकडे उपमा, पोहे, नाश्त्याचे जे आयटम असतात त्यामध्ये उपमा आहे, पोहे आहे, स्पेशली इडली आणि मेंदूवडा, हे 4 आयटम आमच्याकडे सकाळी नाश्त्याला उपलब्ध असतात. आणि क्लोजिंगचं आमचं टायमिंग आहे 9 वाजता. दुसरा मुख्य म्हणजे आमच्याकडे जॅगरी चाय बोलतो आपण, म्हणजे गुळाची चहा, ती एक आमची खास स्पेशालिटी आहे. इथं आपण पूर्ण सांताक्रूजमध्ये रेअरली कुठेतरी भेटला जातो. आमच्याकडे स्पेशली खूप लांबून लोक गुळाची चहा पिण्यासाठी येतात. मुख्यतः आमच्याकडे जे सर्व पदार्थ बनतात ते सोयाबीन रिफाईन तेलामधून बनवले जातात. आणि मोस्टली जे स्वच्छतेची काळजी आपल्याकडे जी ठेवली पाहिजे ते आम्ही दोघं त्याच्यासाठी प्रयत्न करतो की सर्व पदार्थ स्वच्छतेने नीटनेटकेपणाने बनवले जातील. आणि प्युअर व्हेज, जे आमच्या याच्यामध्ये कुठलेही नॉनव्हेज पदार्थ बनवला जात नाही, प्युअर व्हेज आहे आमचं शॉप. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर आमच्या शॉपला व्हिजिट द्यायची असेल, आमच्या पदार्थांची जर चव चाकायची असेल तर नक्कीच या. हयात हॉटेलच्या ऑपोजिट आमचं हे शॉप आहे. जर तुम्ही सेंटॉर किंवा फार्मास्युटिकल आहे त्याच्या ऑपोजिटच आमचं शॉप आहे. नक्की या आणि आमच्या पदार्थांचा आस्वाद घ्या. तसेच जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर स्विगी आणि झोमॅटो या 2 ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील आमचं श्री सिद्धिविनायक वडापाव सेंटर म्हणून अवेलेबल आहे. तुम्ही तिकडे जाऊन आमचं श्री सिद्धिविनायक वडापाव सेंटर सर्च करू शकता. सांताक्रूज या लोकेशनवर तुम्हाला तिकडे स्विगी आणि झोमॅटोवर या आमचे ऑनलाईन ऑर्डर तुम्हाला भेटतील. सर्व पदार्थ ऑनलाईन देखील तुम्ही मागवू शकता घरपोच.